आपल्या ह्या बुलेट ट्रेनचं काम किती अजस्र आहे हे तुम्ही बघताच आहात. अर्थात 1,60,000 कोटी रुपयाच्या या अजस्र कामासाठी तंत्रज्ञान आणि त्यासाठीची म्हणजे त्याच्या तंत्रज्ञानाची बांधणी करणारे फॅक्टरी ह्या तेवढ्याच मोठ्या असायला हव्या. हे बघा ना किती मोठी अशी फॅक्टरी आहे. ती का आहे? कारण आपल्याकडे 21 किलोमीटरचा जो अंडरग्राऊंड टनेल आहे आणि मुख्यतः तो मुंबईमध्ये त्यातला 5 किलोमीटरचा समुद्राखालून जातोय. ही जी अजस्र फॅक्टरी आहे इथे काय बनतंय बघा. त्याला आपण साध्या भाषेमध्ये म्हणू मोल्ड आहे. मोल्ड M15 पद्धतीचं सिमेंट इथे तयार करून हे जे स्टील आहे ना ह्या स्टीलच्या साह्यानं ह्या अशा समोरच्या रिंग तयार केल्या जातात. जेवढं अत्याधुनिक बांधकामाचं तंत्रज्ञान आहे ते सगळं तंत्रज्ञान इथे आहे. हे अशा पद्धतीनं सगळे मोल्ड इथे बनत आहे. हे मोल्ड आहे. ते मोल्ड बनल्यानंतर त्याचं प्रायमरी रूप तयार काय होतं तर हे आहे. दिसलं तुम्हाला? हे अशा रिंग बनत आहेत. ह्या रिंगची रचना इतकी इंटरेस्टिंग आहे. आता ह्या ठिकाणी मला त्याने ते दाखवलं तर ह्या रिंगची रचना जर तुम्ही बघितली तर हे छोटी मोठी कॉम्पोनंट बघा है ना. हे स्टीलचा एवढा मोठा सापळा तयार केलाय सांगाडा आणि हे छोटे मोठे कॉम्पोनंट्स आहेत ते एकमेकांना जॉईंट करून त्याच्या मदतीनं एक अशी रिंग तयार केली जाते की जी रिंग मी तुम्हाला दाखवेनच आपल्या ह्या दौऱ्याच्या शेवटी. तर साधारणपणे 15,000 किलोमीटरचं जे काम टनेलच्या आतमध्ये चालणार आहे त्याच्यासाठीची ही फॅक्टरी आहे. जी फॅक्टरी तिथं बनतीये. मला सगळ्यात इंटरेस्टिंग काय वाटलं तर इथे क्युरिंग साधारणपणे कोणतंही बांधकाम झालं की त्यासाठी 10 ते 15 दिवसाची क्युरिंग लागते. म्हणजे त्याला तेवढं पाणी मारावं लागतं तर ते सुकू द्यावं लागतं. इथे केवळ 1 दिवसामध्ये क्युरिंग होतं कारण स्टीम म्हणजे वाफेच्या माध्यमातून तिथं क्युरिंग केली जाते आणि ती केलेली क्युरिंग ही प्रत्यक्ष बांधकामामध्ये वापरतात. कशी? तर TBM म्हणजे टनेल बोरिंग मशीन ज्या तुम्हाला आम्ही दाखवल्या त्या टनेल बोरिंग मशीनच्या समोरच्या बाजूला जी काही 72-73 पाती आहेत ती डोंगर पोखरत जातात. समुद्राच्या खालचा तळ पोखरत जातात कारण बेसॉल्ट आहे. जो तळ पोखरलेला आहे त्या तळाच्या आतमध्ये हे बसतात अशा गोल आकाराचे. त्याच्यासाठीचा हा कारखाना आहे. महाराष्ट्रामधल्या ठाण्याजवळच्या विक्रोळी आणि त्या परिसर वसई परिसराच्या ठिकाणी अशा पद्धतीचे अनेक फॅक्टरीज करण्यात आलेले आहेत आणि हे त्याचं रूप मोठं लट. इथं ते स्टॉक करून ठेवतात आणि हे स्टॉक करून ठेवलेले जे रिंग आहेत हे साधारणपणे 13 मीटरची त्याचं डायमीटर आहे. जशी रिंग तयार होईल ती एकदा ती रिंग तयार झाली की त्या एका रिंगचं वजन आहे साधारणपणे 100 टन आणि त्या 100 टन रिंगच्या माध्यमातून तो जो TBM आहे टनेल बोरिंग मशीन ती पुढे पुढे ढकलली जाते. या मोठ्या अशा फॅक्टरीतनं मी फिरतोय जिथे अजस्र अशी बांधकाम तयार करून ठेवलेलं आहे ज्याला प्रिकास्ट आपण म्हणतो. सो ते प्रिकास्ट डिझाईन हे याच्या माध्यमातून जो TBM आहे त्या TBMच्या माध्यमातून ह्या लोखंडी भागाला डोंगराच्या आतमध्ये ढकललं जातं. ज्याला पुश केलं जातं आणि मग हळूहळू जेवढा उकललेला डोंगराचा भाग आहे तेवढा भाग भरला जातो आणि डोंगर जो पोखरतोय त्याची फिलिंग होते. आता याच्या मधून थोडक्यात याच्या मधून आपली बुलेट ट्रेन जाणार आहे आणि ही ती रिंग आहे जी प्रत्यक्षामध्ये जे TBM आहे एवढी मोठी ही अशी रिंग बनती आहे. जा सकते वहां तक ना. त्याची पहिली दृश्य आपल्या बुलेट ट्रेनची पहिली दृश्य तुम्ही बघताय आणि त्या दृश्याच्या माध्यमातून महाराष्ट्राला कळतंय की किती मोठं हे काम आहे. पहिल्यांदा टेलिव्हिजनच्या स्क्रीनवरती 4 मजले उंच एवढी याची उंची असणार आहे रिंग. बघितलं होतं तुम्ही असं कधी मराठी टेलिव्हिजनच्या स्क्रीनवरती दृश्य? मी ज्या ठिकाणी आज उभा आहे हे बुलेट ट्रेनचं इथून म्हणजे महाराष्ट्रापासनं ते साबरमतीपर्यंतचं 2ऱ्या क्रमांकाचं सगळ्यात खोलवरचं क्रम आहे. किती खोल इकडे बघा. डोळे दिपतील एवढी ही खोली आहे आणि ह्या ठिकाणी एक अशा पद्धतीची मशीन बसवलेली आहे की जी मशीन समुद्रामध्ये, बरोबर बोलतोय मी तुम्हाला, समुद्रामध्ये 5 किलोमीटर लांब असा बोगदा खोदणार आहे. आपल्या वाशीच्या
क्रीक पासून, म्हणजे वाशीची जी खाडी आहे तिथून, ह्याला TBM म्हणतात मित्रांनो. चला, आणि आता माझ्या बरोबर जेवढे सेफ्टी प्रोटोकॉल्स आहेत ते पाळत आता आपण ह्या TBM मध्ये जाणार आहोत. ह्या TBMचं वैशिष्ट्य आणि हे अंतर जसं जसं मी खाली खोल जाईल, या चलना संजय भाई, तर ह्या TBMचं, ज्याला टनेल ब्रेकिंग सिस्टम आपण म्हणतो, त्याचं महत्व असं आहे, इथं आपण मशीन सोबत 3 गॅन्ट्री बसवल्या आहेत. विक्रोळीमध्ये सध्या फक्त एकच गॅन्ट्री आहे, तर उर्वरित गॅन्ट्री नंतर बसवल्या जातील. पण इथं जे काम सुरू आहे घनसोलीचं, हे जे TBM आहे, हे TBM जिथे 3 गॅन्ट्री बसवलेले आहेत, तिथलं काम, विक्रोळीचं काम 5 तारखेला सुरू होईल, पण इथलं घनसोलीचं काम सुरू होते. या 3 ठिकाणच्या गॅन्ट्रीचं वजन 3100 टन आहे. आणि आता आपण खाली खोल जातोय, ते 39 मीटर खोल शापच्या तळापासून 2 मीटरचा स्लॅब टाकून 34 मीटर उंचीवरती रेल्वे ट्रॅक तयार केला जातोय आपल्या ह्या बुलेट ट्रेनचा, ज्याच्यावरती हे मशीन ठेवलंय. याच्या कटरचे जे हेड आहेत त्याचं वजन 310 टन आहे. पहिल्या 4 गॅन्ट्रीचं एकत्रित वजन 900 टन. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अवघ्या 5 मीटर अंतरावरती एक उच्च दाबाची गॅस पाईपलाईन आहे, जे या जिथे काम सुरू आहे. अशा एकूण ह्या घनसोली पासून ते BKC आणि BKC टू शिळफाटा असं जवळपास 1000 वेगवेगळ्या पद्धतीची बांधकामं तिथे आहेत. कुठे शाळा आहेत, कुठे घरं आहेत. आपण आता खाली आलो 39 मीटर. तर हे तुम्ही बघा बरं, ही उंची कशी आहे. तर हे जे TBM आहे, हे TBM याचे कटर, हे 82 कटर आहेत, जे खडकाला 150 ते 300 मिलीमीटर या तुकड्यामध्ये बारीक करतात. हा जो राडा रोड आहे तो बॅन्टोनाईट या पद्धतीनं स्लरीमध्ये मिसळून पाईपलाईनद्वारे वर आणला जातोय. इथं स्लरी ट्रीटमेंट प्लांट आहे, STP आहे, जिथं हा राडा रोडा आणि स्लरी वेगळी केली जाते. त्यानंतर हा राडा रोडा डम्पिंग यार्डमध्ये नेऊन टाकला जातोय. महापालिकेनं प्रक्रिया केलेलं पाणी इथं वापरलं जातंय आणि अर्थातच ते पुन्हा स्वतंत्र वॉटर ट्रीटमेंट तिथं लावण्याची त्यामुळे गरज नाहीये. एन्व्हायरमेंटच्या दृष्टीनेही महत्वाची इथे दक्षता घेतली जाते. खाडीच्या भागात जिथे कांदळवन, ज्याला मॅनग्रोव्ह म्हणतो, आणि फ्लेमिंगो आहेत, त्याला कुठेही बाधा होणार नाही अशा पद्धतीचं हे बांधकाम. मी बरोबर ह्या हायस्पीड ट्रेनच्या मध्यभागी उभा आहे, की जिथून BKC पण आहे आणि शिवफाटा पण आहे. शिवफाट्याचं जे काम आहे ते 5 किलोमीटरचा बोगदा तयार झालेला आहे, तोही मी तुम्हाला दाखवेन. जी आपली वाशीची खाडी आहे त्या खाडीमध्ये हा टनेल बनेल 5 किलोमीटरचा, आणि त्या टनेलच्या माध्यमातून एक असं सिमेंट कॉन्क्रीटचं मिक्सचर वापरलं जात आहे की जे केवळ 19 ते 20 सेकंदामध्ये पूर्ण सेट होईल. आता हे ज्या पाईप्स आहेत त्याच्यातनं इथली हवा जी असेल किंवा जे सिमेंट आणि राडा रोडा बाहेर काढायचं आहे त्याच्यासाठीची ही रचना आहे. 39 मीटर म्हणजे बुलेट ट्रेनचं जे दुसरं सर्वात खोदकाम आहे त्या ठिकाणी मी उभा आहे. आणि आम्ही पहिले असे असू की जे इथे पोहोचलोय. शिळफाट्याकडनं जो बोगदा आलेला आहे त्या बोगद्याची ही रचना. या अजस्र मशीनवरून आपला प्रवास सुरू आहे. की हा चालता बोलता कारखाना आहे. ह्या ज्या ग्रँड्स, ज्या 3-4 वेगवेगळे विभाग आहेत की जिथे प्रत्यक्षामध्ये सिमेंट पण आणलं जात आहे, त्याबरोबर त्याची कटिंग पण सुरू आहे. आणि त्या कटिंगच्या माध्यमातून आता हे जे काम सुरू आहे ते तुम्हाला दिसते. पहिल्यांदा बुलेट ट्रेन आणि तिची इतकी अजस्र मशिनरी महाराष्ट्र आणि जगभरातले मराठी प्रेक्षक बघताय. ये गॅन्ट्री आहे. ह्या 3 गॅन्ट्री इथे बनलेले आहेत, ज्या हम ऊपर से चलते, जिथे प्रत्यक्षात कटिंग होते तेही मी तुम्हाला दाखवतोय. मी म्हणालो की पहिला असा मी प्रतिनिधी आहे, पत्रकार आहे की ज्याला हे सगळं बघायची संधी मिळते आणि ती महाराष्ट्र समोर, जगभरातल्या मराठी भाषिक प्रेक्षकासमोर मांडायची संधी मिळते. अजस्र असे टनेल्स आहेत. अजस्र हा शब्द कमी पडावा. आणि त्या टनेलच्या माध्यमातून हे खोदकाम सुरू आहे. वर समुद्र, मी पुन्हा सांगतो, वर समुद्र, त्या समुद्राच्या खाली आम्ही, आणि मग खोदकाम सुरू आहे. हे सुपर एक्सक्लुझिव्ह पद्धतीचं काम तुम्ही बघताय. त्याचबरोबर जो शिळफाट्याकडनं आलेला 5 किलोमीटरचा बोगदा आहे तोही महाराष्ट्र पहिल्यांदा बघतोय. मला आनंद आहे की महाराष्ट्राच्या नवनिर्माणामध्ये ज्या कामांचं महत्व आहे ती सगळी कामं तुम्हाला इथे पाहायला मिळत आहेत. मी तुम्हाला समुद्राच्या खालून जाणारा जो बोगदा आहे तो बोगदा पहिल्यांदा दाखवतोय. आणि मुंबईकरांना कुठलीही कल्पना नाही की मी जिथे उभा आहे तिथे समुद्रवर आहे आणि माझ्या इमारतीच्या खालून बांधकाम हे सुरू आहे. जे अजस्र असं बांधकाम, किती अजस्र अशी खोली आहे. आणि जो समोर दिसतोय तुम्हाला तो आहे टनेल, जो पूर्ण झालेला. एक बाजू
जो शीळ फाट्याच्या बाजूला इथं आलाय आणि अर्थातच शीळ फाट्याच्या बाजूची जी त्याची जी जिथून तो बनलाय तोही भाग मी तुम्हाला दाखवणार आहे. पण आता इथे मी जे दाखवतोय तो हा टनेल, हा बुलेट ट्रेनचा पहिला टनेल आहे. हा जो बुलेट ट्रेनचा पहिला टनेल आहे ते पूर्ण झालाय. ये कितने किलोमीटर का है वहां से जो आहे 4.8 किलोमीटरचा हा बोगदा. हा तुम्ही पहिल्यांदा एक्सक्लुझिव्ह बघताय आमच्या ह्या स्क्रीन मधून. ही वरचं स्ट्रक्चर बघा, कोणतीही गळती होऊ नये त्यासाठीची ही रचना आहे, जिथे आपण ज्याचा पाझर थांबवलेला आहे आणि हा पाझर थांबून हे बांधकाम पुढे पुढे जात आहे. बीकेसी की तरफ कितना किलोमीटर जाएगा? 16 किलोमीटर पर्यंतचं हे काम आहे, जे इथून बीकेसी कडे जाईल, जिथे स्टेशन आहे महाराष्ट्रातलं. हे चालतं बोलतं असं फॅक्टरी आहे, प्रत्यक्षामध्ये जर्मनीमध्ये तयार झाली आहे. जर्मनीतनं त्यातला बराचसा भाग हा चीनमध्ये असेंबल केला गेला आहे. आणि याची चाकं बघा ना किती अजस्टर आहेत, किती अजस्टर अशी चाकं, त्यातल्या मधल्या सगळ्या रचना. आपल्या लक्षात येईल की हे किती अवाढव्य आणि भव्य असं काम सुरू आहे, की जे पहिल्यांदा तुम्ही ह्या प्लॅटफॉर्मवरती बघताय. आणि या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हे जे नवनिर्माणाचं काम सुरू आहे ते महाराष्ट्राला पहिल्यांदा दिसते. वर समुद्र, खाली मी, अशी ही रचना असणार आहे. आणि अर्थात जो शीळ फाट्याचा 5-5.5 किलोमीटरचा पूर्ण तयार झालेला बोगदा आहे, त्या बोगद्यातनंही मी प्रवास करणार. तिथेही चला शीळ फाट्याला. महाराष्ट्राला नव्हे जगभरातल्या मराठी भाषिक मंडळींना पहिल्यांदा बुलेट ट्रेनचा सगळा मार्ग कळणार आहे. हे महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचं काम आहे, जे पहिल्यांदा मुंबईकरांना कुठपर्यंत आले ते कळेल. हा बघता तुम्ही, हा वरचा, ह्याला वायडक्ट म्हणतात, म्हणजे अधांतरी चालणारी ही ट्रेन. ही जी ट्रेन आहे ही मी ज्या ठिकाणी उभा आहे तो आहे शीळ फाटा. या ठिकाणावरती ही वायडक्ट होईल. जवळपास 507 किलोमीटर पैकी 90% जो भाग आहे तो 90% भाग हा पूर्णपणे अशा पद्धतीनं अधांतरी हा अहमदाबादच्या दिशेनं जाईल. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की मुंबईमध्ये हा जो मार्ग आहे, जी बुलेट ट्रेन आहे ती कशी जाणार आहे? मित्रांनो, ती ह्या टनेल मधनं जाणार आहे. हा जो टनेल आहे साधारणपणे 21 किलोमीटरचा, याचे 3 टप्पे आहेत. एक जी नेहमीची आपली बोरिंग करा, ब्लास्ट करा तशी ती पद्धत आहे. आणि या 21 किलोमीटर पैकी 5 किलोमीटरचा जो भाग आहे तो समुद्राच्या खालून आहे. आणि आता मी त्याच दिशेने चाललोय, समुद्राच्या खाली. त्याशिवायचं जे काम आहे ते प्रचंड आव्हानात्मक आहे. किती आव्हानात्मक आहे ते मी तुम्हाला सांगेन, कारण इथे आता आपण जाऊया, या दिशेने निघतोय आपण. पहिल्यांदा जगातल्या मराठी प्रेक्षकांना, जगभरातल्या प्रेक्षकांना या बुलेट ट्रेनचं काम दिसणार आहे. हा जो तुम्ही टनेल बघतोय हा एक भुयारी बोगदा प्रकल्प आहे. हा आपल्या NATM या गॅन्ट्रीजच्या माध्यमातून केला जातोय. त्या गॅन्ट्रीज तिथे उभा केल्या गेलेल्या आहेत. आणि या भुयारी प्रवेश मार्गावरती काही सेक्शन्स करण्यात आलेली आहेत. टप्प्याटप्प्यानं 3 ठिकाणावरून फेस ड्रिलिंग सुरू आहे. सप्टेंबर 2025 मध्ये या कामाला सुरुवात झाली आणि नियोजित वेळेच्या 6 ते 7 महिने आधीच हे काम पूर्ण झालेलं आहे. याच मार्गावरून BKC अर्थात मुंबई आणि अहमदाबादच्या दिशेनं धावेल. हे जे अंतर आहे 507 किलोमीटरचं, ते या बोगद्यामुळं आणि अशा कामामुळं साधारणपणे 2 तास 7 मिनिटामध्ये पूर्ण होईल. तुम्ही बघत असाल अक्षरशः शेकडोच्या संख्येनं इथं तंत्रज्ञ काम करतायत. भारतीय रेल्वे, शापूरजी पालमजी यांची फर्म, L&T, त्यानंतर मेगा इंजिनिअरिंग, असे वेगवेगळे खाजगी इंजिनिअरिंगचे काम करणारे लोक, त्यांच्या फर्म याच्यामध्ये काम करतायत. रात्रंदिवस हे काम सुरू आहे. हे बघा ना किती अप्रतिम काम सुरू आहे. ज्या पद्धतीनं हा डोंगर पोखरला गेलाय, म्हणजे वर याच्या शेकडोच्या संख्येनं इमारती आहेत, वर याच्या रस्ते आहेत, वर याच्या गॅस पाईपलाईन्स आहेत, वर याच्या पूल आहेत. पण अतिशय आधुनिक पद्धतीचं तंत्रज्ञान वापरून या बुलेट ट्रेनचे बोगदे तयार केले गेलेले आहेत. शीळ फाट्यापासून पुढचा जो 21 किलोमीटरचा भाग आहे, त्या 21 किलोमीटरच्या भागामध्ये ही ट्रेन मुंबईमध्ये पूर्णपणे ज्या बोगद्याच्या आतमधून जाते आहे तो बोगदा तुम्ही पहिल्यांदा बघताय. आणि आम्हाला आनंद आहे की महाराष्ट्र आणि देशाच्या विकासाच्या वृद्धीमध्ये जी पायाभूत कामं होत आहेत, बघा श्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळामध्ये
ज्या कामांना गती आली आहे, नरेंद्र मोदी सरकारच्या काळामध्ये ज्या पायाभूत विकास कामांना गती आलेली आहे, तुम्ही टीका करू शकता, करायला हवी, लोकशाही मूल्याबद्दल तुम्ही काही प्रश्न विचारू शकता, पण ही जी कामं दिसत आहेत ती खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस यांची द इन्फ्रामॅन आणि केंद्र सरकारने ज्या काही पायाभूत सुविधा उभा केल्यात त्याचं कौतुक करणारी ही सगळी कामं आहेत. महाराष्ट्रासह गुजरातमध्ये जवळपास 12 ते 13 स्टेशन्स असतील. वाढवण बंदर हे या बुलेट ट्रेनला जोडलं जाणार आहे आणि या बुलेट ट्रेनच्या संपर्कामुळं फक्त बुलेट ट्रेनच नाही तर आणखीन बऱ्याच ट्रेन्स ह्या अशा पद्धतीनं गतीनं काम करते. दोन्हीचा फरक लक्षात घ्या. आधीचं कॉन्क्रिटीकरण, आता पुढचं कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू आहे जे टप्प्याटप्प्याने होतं आहे आणि या कॉन्क्रिटीकरणासाठी M25 कॉन्क्रीट वापरलं गेलंय. ठाणे आहे आणि ठाण्याचं महत्व असं आहे की ठाण्यापासून पुणे, ठाण्यापासून हैदराबाद, ठाण्यापासून गुजरात या दिशेनं जाणाऱ्या जेवढ्या ट्रेन्स आहेत, बुलेट ट्रेन्स आहेत, त्यांचं स्टेशन हे ठाणे असणार आहे. या ठाण्याच्या स्टेशनचं सुद्धा काम सुरू आहे आणि त्या कामामुळं तुमच्या लक्षात येईल की किती मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये वाहतुकीची संसाधनं जोडली गेली आहेत. मुंबई हे जे पूर्वीच आंतरराष्ट्रीय ठिकाण होतं ते आंतरराष्ट्रीय ठिकाण की ज्याचं पर कॅपिटा उत्पन्न ज्या शहराचं हे भारतात सर्वाधिक आहे, तर ह्या कामाचा आवाज तुम्ही ऐका. हा आवाज आहे या महाराष्ट्राच्या विकासाचा. आणि तुम्ही समोरच्या दिशेनं बघत असाल तर एक मशीन जे कॉन्क्रीट भरण्याचं काम करते ती समोरच्या बाजूला उभी आहे. वर जी बांधकामं होती, साधारणपणे हाय राईज असलेल्या अनेक इमारती होत्या, त्या इमारतींना याची जाणीव सुद्धा झालेली नाही. म्हणजे मुंबईकरांना याची कल्पना नाही की मुंबईच्या भूगर्भामध्ये सुमारे 21 किलोमीटर लांबीचा हा जो बोगदा ते बघतायत, त्या बोगद्यातनं ही बुलेट ट्रेन 320 किलोमीटर प्रति तास या गतीनं बांद्र्याच्या स्टेशनवरती जाईल आणि बांद्र्याच्या स्टेशनवरून अहमदाबादच्या दिशेनं ती आपला परतीचा प्रवास करेल. ज्या ठिकाणी हे कॉन्क्रीटीकरणाचं काम सुरू आहे, बोगद्यांना अजून आतून अस्तरीकरण केलं जातं आहे, ते अस्तरीकरण तुम्ही आता बघताय. हा साधारणपणे 3600 मीटर म्हणजे जवळपास 1.5 किलोमीटरच्या आसपासचा हा जो भाग आहे तो TBMनी भरलाय आणि उर्वरित जो भाग आहे तो अशा पद्धतीनं भरलेला. इथून पुढे वायडक्ट म्हणजे उड्डाणपूल स्वरूपामध्ये हे काम होईल जे L&T करते आहे. त्याशिवाय या ठिकाणी हा जो व्यास तुम्हाला दिसतोय तो 1.6 किलोमीटरचे टप्पे केलेत आणि आता तुम्ही बघत असाल तर इथे हे कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू आहे. तुमच्या लक्षात येईल की या कॉन्क्रिटीकरणाच्या कामामुळं त्याचं जे अस्तरीकरण आहे ते अस्तरीकरण त्या अशा पद्धतीने होत आहे. मला आनंद आहे की हे काम आम्ही महाराष्ट्राला दाखवू शकलो आणि या कामाच्या माध्यमातून पहिल्यांदा महाराष्ट्राला हे कळतंय की कशा पद्धतीचं काम इथे झालेलं. इथून आम्ही जातोय ते सुरतच्या दिशेत आणि सुरत नंतर त्या पाठोपाठ आम्ही जातोय ते अहमदाबाद आणि साबरमतीच्या दिशेनं. तिथं बघूया हे साबरमती स्टेशन कसं आहे. चला. मुंबई ते अहमदाबाद हा जो मार्ग आहे त्यातला 92% मार्ग हा हवेतनं, ज्यालाच वायडक्ट आपण म्हणतो, असा धावेल. म्हणजे कसा तर साधारणपणे स्लॅब ट्रॅक असणार आहे आणि त्या ट्रॅकवरती म्हणजे बुलेट ट्रेनचा प्रवास ज्या गुजरातमधल्या साबरमती इथून सुरू होईल तो नंतर अहमदाबाद, आनंद, वडोदरा, भरूच, सुरत, बिलमोरा, वापी, बोईसर, विरार, ठाणे आणि मग मुंबई असा असेल. आता अर्थातच ठाण्यानंतर ट्रेन पूर्णपणे भूमिगत होईल. यातला एक भाग हा समुद्राखालून जाणाऱ्या भारतातल्या पहिल्या रेल्वे बोगद्याचा असणार आहे. त्यानंतर ट्रेन थेट BKC मधल्या भूमिगत स्टेशनवरती पोहोचेल. आणि मी म्हणालो तसा हा ट्रेनचा मार्ग प्रति तास 350 किलोमीटर वेगानं धावणाऱ्या बुलेट ट्रेनसाठी जरी असला तरी प्रत्यक्षामध्ये ही बुलेट ट्रेन 320 किलोमीटर प्रति तास अशा पद्धतीनं धावणार आहे. हा जो ट्रॅक आहे हा ट्रॅक इतर आपल्या भारतीय रेल्वेपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. हा जो स्लॅब ट्रॅक आहे ज्याला पारंपरिक रेल्वेमध्ये दगड अर्थात बॅलेस्ट आपण म्हणतो आणि स्लीपर वापरलं जातं, परंतु तुम्ही हा जो ट्रॅक बघताय तो बुलेट ट्रेनसाठी पूर्ण वेगळा आहे. मजबूत कॉन्क्रीटच्या स्लॅबवरती थेट रुळं बसवली गेली आहेत
त्यामुळं अर्थातच कंपन होतं आहे. आणि ह्या रुळासाठी वापरलेले हे जॉईंट्स बघा कसे दिसत आहेत. तुम्ही पहिल्यांदा बघताय की बुलेट ट्रेनसाठीचा ट्रॅक कसा असतो. आणि त्याशिवाय या ट्रॅकवरती फक्त बुलेट ट्रेनच धावणार आहे, मालगाडी किंवा इतर प्रवासी गाड्या या मार्गावरून जाणार नाहीत. त्यामुळं सुरक्षितता आणि वेळेचं अचूक पालन करण्यासाठी मी पुन्हा एकदा सांगतो, अगदी 1 इंच एवढं सुद्धा याच्यामध्ये अंतर असणार नाही याची पूर्ण काळजी घेतलेली. वायडक्ट सुरू कुठं होतो तर जसं आपण ठाणे सोडतो तसं ठाण्यापासून ते साबरमतीपर्यंत पूर्ण मार्ग हा वायडक्ट आहे. खरं म्हणजे या बुलेट ट्रेनच्या कामाला बेलमोरा ते सुरत हा जो पहिला टप्पा लोकार्पण होईल 15 ऑगस्ट 2027ला, तर त्यातलं हे सुरतचं स्टेशन. सुरत कशासाठी जगात ओळखलं जातं? अर्थात डायमंडसाठी. तर हा डायमंड आकाराचा जो रेल्वे स्थानकाचा भाग आहे बुलेट ट्रेनच्या, हे जवळपास 450 मीटर लांबीचं स्टेशन आहे. 3 मजले आहेत, म्हणजे ज्याला आपण ग्राउंड फ्लोअर, मग फर्स्ट फ्लोअर किंवा कॉन्कोर्स आणि प्लॅटफॉर्म म्हणतो. सुरतच्या डायमंड सिटी या ओळखीवर आधारित असलेला हा डायमंड कट दर्शनी भागात आहे. 425 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म आहे. ही या सुरत स्टेशनची वैशिष्ट्य आहे. हे स्थानक मुंबई अहमदाबाद हायस्पीड मार्गावरच्या 12 स्थानकापैकी 7वं आहे. आणि याच्याजवळ कडोदराजवळ अंत्रोली इथं ते उभारलं जातं आहे. 10 ते 16 डब्यांच्या बुलेट ट्रेनसाठी तयार करण्यात आली आहे. इथं 8 जिने आहेत, 7 एस्केलेटर आहेत, 5 लिफ्ट्स आहेत आणि प्लॅटफॉर्मची रुंदी आहे 50 मीटर. पण हे सुरत स्टेशन सोडल्यानंतर जे पुढे येतो ते अहमदाबादचं म्हणजेच साबरमतीचं स्टेशन. साबरमतीचं स्टेशन जवळपास 90-95% तयार आहे. आणि ह्या स्टेशनची रचना म्हणजे बुलेट ट्रेनसाठीचं सर्वात भव्य असं हे स्टेशन आहे. तब्बल 9 मजली. याचा जो दर्शनी भाग आहे त्या दर्शनी भागात तुमच्या लक्षात येईल की साबरमती प्रसिद्ध आहे ती दांडी यात्रेसाठी. इथेच गांधीजींचा आश्रम. या साबरमती नदीला जे फेसलिफ्ट केलं गेलं आहे, ज्याची देशभरामध्ये चर्चा झाली, ती साबरमतीजवळ इथंच आहे. मोटेरा स्टेडियम, ज्याचं आता नवं नामकरण हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावरती केलेलं आहे. इथून जवळच एअरपोर्ट आहे. त्याशिवाय ह्या 9 मजले असलेल्या स्टेशनची रचना अशी आहे की इथे मेट्रो, BRT, नेहमीच्या आपल्या रेल्वेच्या सेवा या सगळ्यांसाठीची इथे व्यवस्था आहे. कनेक्टिव्हिटी आहे. इथे जवळपास 1000 वाहनं पार्क केली जाऊ शकतात. त्याच्यामध्ये रिक्षा, त्याच्यासाठी तुमची दुचाकी, 4 चाकी अशी सगळ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. हे जे बुलेट ट्रेन आहे हे देशातलं पहिलं असं बुलेट ट्रेन आहे की ह्या बुलेट ट्रेनबरोबरच अशाच पद्धतीच्या संरचना देशभरामध्ये करण्यासाठीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि या बुलेट ट्रेनसाठी जसं मी म्हणालो तसं 2026पर्यंत गुजरात विभागातल्या सगळ्या बुलेट ट्रेन्स इथूनच सुरू करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. साबरमती बुलेट ट्रेन स्थानक हे भारताच्या वेगवान, आधुनिक आणि आत्मनिर्भर भविष्याकडं झेप घेणारं एक ऐतिहासिक पाऊल आहे. तेच नाही, खरं म्हणजे ही बुलेट ट्रेन हीच एक ऐतिहासिक झेप आहे. आपल्याला उशीर झाला आहे, पण त्या उशिरानंतर सुद्धा जे काम सुरू आहे ते गतीनं सुरू आहे. मी जर तुम्हाला असं म्हणालो की एवढी एकच बुलेट ट्रेन नसून मुंबई हैदराबाद, मुंबई पुणे, पुणे हैदराबाद, तिकडे दिल्ली वाराणसी, दिल्ली लखनौ यासारख्या किंवा दिल्ली उज्जैन यासारख्या बुलेट ट्रेनचा किंवा हायस्पीड ट्रेनचा विचारसुद्धा एकाच वेळेला सुरू झालेला आहे. हा मार्ग होणं ही देशाची गरज होती. मध्यमवर्गीयांची वाढती संख्या, रोजगारांचं वाढलेलं अंतर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा प्रकल्प आम्ही तुम्हाला का दाखवला, कारण या पायाभूत सुविधामुळं महाराष्ट्राच्या विकासामध्ये जी भर पडेल त्या वाटचालीमध्ये तुमचा डबा आरक्षित करा. महाराष्ट्रातल्या लातूरच्या, धाराशिवच्या, नांदेडच्या, जालन्याच्या, सिंधुदुर्गच्या, रत्नागिरीच्या, जळगावच्या, नाशिकच्या, धुळ्याच्या, नंदुरबारच्या, चंद्रपूरच्या, गडचिरोलीच्या, बुलढाण्याच्या सगळ्या तरुणांना समजून घ्यायला हवं ही जी विकासाची गती आत्ता ह्या रेल्वे मार्गाप्रमाणे पकडताना दिसते त्याच्यात मला जागा हवी. मग ती रोजगाराच्या दृष्टीनं असू दे नाहीतर व्यवसायाच्या दृष्टीनं. म्हणूनच आम्ही हे महाराष्ट्र सरकारचे 20 महत्त्वाचे प्रकल्प महाराष्ट्राला दाखवतो, कारण हे महाराष्ट्राचं नवनिर्माण समजून घेणं गरजेचं आहे. थांबतोय मी. थँक्यू सो मच. तुमची जर काही मतं असतील तर जरूर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा.